ओके. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आपण मीटिंग चालू करूया. मीटिंगचा आजचा टॉपिक आहे अचिव्हिंग अ बॅलन्स इन हेल्थ विथ डीएक्सएन. म्हणजे आपल्याला आरोग्य जर पाहिजे असेल, 100% आरोग्य पाहिजे असेल, तर डीएक्सएनचे प्रोडक्ट मी जर रेग्युलर कंझ्युम करत राहिलो, वापरत राहिलो, तर माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही आजाराला सामोरं जावं लागणार नाही. हा रिसर्च रिपोर्ट कोणाचा आहे? डॉक्टर जॉन विक कॅगबे, एमडी, फिजिशियन, गॅनोथेरपिस्ट. ओके, फॉरेनचा डॉक्टर आहे. आणि त्यांचं एक सेंटेन्स आहे इथं. काय सेंटेन्स लिहिलंय? हॅपीनेस, हेल्थ अँड वेल्थ, व्हॉट यू थिंक अबाउट यू ब्रिंग अबाउट. तुम्ही जे स्वतःबद्दल विचार करताच तेच तुमच्या नशिबात वाढवून ठेवलं जातं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा मी काय बोलतोय, काय विचार करतोय, काय लोकांच्या बद्दल गप्पा मारतोय, ते माझ्या आयुष्यात परत रिपीट घडणार आहे. त्याच्यामुळं माझे विचार चांगले करायला पाहिजेत. आता चांगले विचार करत राहा डीएक्सएन सोबत. हे काय काय डॉक्टर सांगतायत आपण समोर बघूया. तर व्हॉट इज हेल्थ? आरोग्य म्हणजे काय आहे? आरोग्य म्हणजे फक्त मला आता कुठला आजार नाहीये किंवा मी आता अशक्त किंवा कमजोर नाहीये. इन्फर्मिटी म्हणजे अशक्त, कमजोरी कशातली? मग ती आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, कुठली असेल, पैशाची असेल. म्हणजे मी आता फक्त शारीरिकदृष्ट्या कमजोर नाही किंवा पैशापाणी कमजोर नाही, पण एवढंच नसून सुद्धा मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त पाहिजे, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मी तंदुरुस्त असलो तरच मी हेल्दी आहे. असं त्याची व्याख्या केली 1984 साली. आणि हेल्थमध्ये काय कन्सिडर केलं जातं? आरोग्यामध्ये सर्व बघितलं जातं की तो माणसाचं लाईफ बॅलन्स आहे का? शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या सगळ्या गोष्टी जर त्याच्या लाईफमध्ये चांगल्या घडणार असतील, तर तो माणूस अगदी वयस्कर होईपर्यंत निरोगी राहू शकतो. इथं परत ते वाक्य लिहिलं बघा, हॅपीनेस, हेल्थ अँड वेल्थ, व्हाट यू थिंक अबाउट यू ब्रिंग अबाउट. जो आप अपने दिमाग में सोचते हो, वही आपके साथ इन फ्यूचर आगे आने वाला है. तो कृपया करके अपने बारे में, लोगों के बारे में अच्छे विचार करें, अच्छा थिंकिंग करें. निगेटिविटी को अपने आसपास भी भटकने मत देना. और ये लोग क्या बोल रहे हैं कि अगर कोई आदमी आज बोलता है कि मैं बीमार नहीं हूं या मुझे कोई पैसे का प्रॉब्लम नहीं, मैं कमजोर भी नहीं हूं, इसका मतलब वो ठीक है, ऐसा बिल्कुल नहीं हुआ. इसका मतलब वो क्या चाहिए? वो जो पर्सन है, वो पर्सन शारीरिक, ये बौद्धिक या टोटल सामूहिक दृष्टया पूरा फिट होना चाहिए, तभी उसको क्या कहेंगे हम? वो हेल्दी पर्सन है. तो इसलिए ये आप सोचो कि वो जो आदमी है वो पूरी तरह से तंदुरुस्त होना ही चाहिए. व्हॉट कॉजेस बॉडी इम्बॅलन्स? आपल्या बॉडीमध्ये असंतुलन किंवा बॉडी इम्बॅलन्स का होते? माणूस कशामुळे आजारी पडतो? तर त्याचं रिझन काय? स्ट्रेस, ताणतणाव, डिप्रेशन, एखाद्या त्याने ऍक्सिडेंट पाहिला, झोप लागत नाही, त्याला कामाचं टेन्शन आहे, घरगुती फॅमिलीमध्ये काहीतरी गडबडी आहे, आर्थिकदृष्ट्या असतील, भांडणं असतील किंवा बिहेवियर त्याचं वागणं बरोबर नाही किंवा त्याला भीती बसली मनात कशाची तरी, अशा सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स होऊ शकतो. आणि बघ, जस्ट बिकॉज तुम्ही आता वीक नाहीये, कमजोर नाहीये, अशक्त नाहीये, पण सगळ्यात महत्वाचं प्रत्येक कुटुंब तणावाच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. त्या चित्रात काय काय दिसतंय बघा. आता त्या चित्रात काय दाखवलंय पहिल्यांदा? तर सगळ्यात महत्वाचं स्ट्रेसफुल माणसं आहेत. म्हणजे आपण बघितली, एखादी समजा आई आहे तर तिच्या कडेवरती एक बाळ आहे, एक बाळ तिच्या साडीच ओढतंय, घरामध्ये आपण पेट अॅनिमल पण पाळलेत. हे सगळं जर आपण ऍट अ टाइम बघत असू तर गडबड असते त्या बाईची, म्हणजे तारांबळ आहे की स्वयंपाक पण बघायचंय, घरचं काम बघायचंय, जॉब बघायचंय किंवा मुलांना अभ्यास ओव्हरलोड होतोय. त्याच्यानंतर जॉबमध्ये लोकांना तणतण आहे, ताणतणाव आहे किंवा वर्किंग वुमन असतात, नोकरी पण करायची आहे, घरातलं पण काम बघायचंय आणि तिला ते बॅलन्सिंग जमत नाही सगळं करताना. त्याच्यामुळे आत्ताची जी लोक, आपली पिढी असं आपण म्हणूया, जे वर्किंग मध्ये आहेत, घरचं पण बघतायत, ह्या सगळ्या म्हणले प्रत्येकाचं तणावातनं वातावरण येत राहिलंय. आणि याच्यामुळे ब्रिंग इम्बॅलन्स प्युअर फिजिकल, शारीरिक दृष्ट्या उठायचं शेड्यूल नाही, झोपायचं शेड्यूल नाही, जेवायचं शेड्यूल नाही, मानसिक ताणतणाव येतोय, सामाजिक ताणतणाव येतोय. आणि याच्यामुळे काय व्हायला लागतं? सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या गोष्टीमुळं काय व्हायला लागतं की डिप्लिटिंग अवर न्यूरो
फायसिओलॉजिक एनर्जी म्हणजे आम्हाला असं माझं डोकं गच्च झालं, आता मला काही करायची इच्छा राहिलीच नाही, मला करायलाच नको, आणि आपलं अंग गळून जातं किंवा आपण थकून जातो, कमजोरी पडायला लागतो. आणि त्याच्यामुळं ही तुमची थकवा, कमजोरी, डोकं दुखणं किंवा अंग जड व्हायला लागणं, फटिगनेस येणं, याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आजार हळूहळू सुरू व्हायला लागतो. मग सगळ्यात महत्वाची 3 कारणं कुठली आहेत? माणसं स्ट्रेसमुळे आजारी पडण्याची किंवा आता जी लोक जास्तीत जास्त मरतायत किंवा आजारी पडतायत, याची 3 कुठली मोठी रिझन आहेत? तर याची 3 सगळ्यात महत्वाची रिझन आहे की आपण बघितलं, एक तर त्याचं कॉज्ड बाय फूड म्हणजे त्याच्या जेवणाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे नॉन डायजेस्टेबल फूड जे पचतच नाही असं अन्न खाण्यात राहतं, ताणतणाव वाढत राहतो. पण त्याचं जेवण आणि त्याचा ताणतणाव याला आपण प्रिव्हेंट करू शकतो. पण तो जर त्यांनी प्रिव्हेंट केला नाही, तर आपण बघितलं काय होऊ शकतं, 3 मोठे आजार होऊ शकतात. एक असतं हार्ट अटॅक, एक होऊ शकतो कॅन्सर, एक होऊ शकतं ओबेसिटी. असं काही त्याला आजाराला सामोरं जावं लागू शकतं. त्याच्यामुळं हार्ट डिसीज, स्ट्रोक आणि कॅन्सर हे 3 मेन डिसीज व्हायचं कारण आहे की त्याचा खाण्याचा पॅटर्न, त्याचं खाणं-पिणं बरोबर नाही आणि त्याचं टेन्शन मधली जीवनशैली आहे. आपण आता सर्रास बघतोय की अटॅक लोकांना येतात. 40 मध्ये आलाय, 50 मध्ये आलाय, 30 मध्ये अटॅक आलाय, ओबेसिटी वाढली, वजन 90, 95, 100 अबोव्ह 100 होत चाललंय. या सगळ्या गोष्टी कंट्रोल कराव्या लागतील. मग आता सोल्युशन काय आहे? मॉडर्न आता बघितलं आपण तर सगळं मॉडर्न मेडिसिन आपल्याकडे आलं, चांगले डॉक्टर आले, चांगले दवाखाने आले, चांगला मोठा पगार आहे, 3 बीएचके हाऊस झालं, बंगलो झाली, गाडी झाली, लाईफस्टाईल झाली, टुरिझम करतोय, फॉरेन टूरला जातोय, पिक्चर बघतायत, संडे वीकेंड पार्ट्या होत्यात, सगळं सगळं काय ओके चाललंय. पण माणसं आजारी का पडतायत? काय प्रॉब्लेम आहे? तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता आहे. पौष्टिक आहार त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये अजिबात राहत नाही. मग आता हे न्यूट्रिशन आणायचं कुठून? पौष्टिकता आणायची कुठून? तर त्याचं अल्टिमेट सोल्युशन आहे DXN. त्यामुळे कृपा करून तुम्हा सगळ्यांना मी सांगतोय, DXNला तेवढं किरकोळीत काढू नका. आपल्या घरापर्यंत DXN आलं होतं. कोणाला 2 वर्ष माहिती आहे, कोणाला 5 वर्ष माहिती आहे, कोणाला 7 वर्ष माहिती आहे. पण त्याचा वापर मी पण नाही केला आणि मला जे कळालं ते लोकांना पण नाही सांगितलं. असं कृपा करून करू नका. सिरियसली त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्वाचा हा पिरॅमिड बघा. हा पिरॅमिड काय दाखवलाय? बॅलन्स इन हेल्थ इज नॉट ब्रॉट अबाउट बाय मेडिकेशन. फक्त चांगले चांगले डॉक्टर करून, चांगले औषध पाणी करून मी निरोगी राहील किंवा आजारमुक्त राहील असं अजिबात होणार नाही. पण 100% तुमच्या बॉडीमध्ये बॅलन्सिंग येऊ शकतं बाय कन्झम्पशन ऑफ न्यूट्रिशन. मी जर पौष्टिक पदार्थ खात राहिलो, ओके, माझ्या खाण्यापिण्यामध्ये माझं जेवण पौष्टिक झालं, तर त्याचा मला नक्की फायदा व्हायला लागेल. आता न्यूट्रिशन जे असतं ना, पौष्टिक आहार म्हणजे आपलं जेवण या 3 गोष्टी बॅलन्स करतं. शरीर, मन आणि सामाजिक वातावरण. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय? सगळ्यात महत्वाचं, आता आपल्या बॉडीला चांगलं प्रोटीन्स पाहिजे, व्हिटॅमिन्स पाहिजे, मिनरल्स पाहिजे, अमायनो ऍसिड्स पाहिजे. ओके, हे सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत. आता माइंडला चांगलं काय पाहिजे न्यूट्रिशन? माइंडचं न्यूट्रिशन काय पाहिजे? मी चांगले विचार करतो. ओके, मी लोकांशी चांगला बोलतो. माझी संगत चांगली आहे. माझे आचार-विचार चांगले आहेत. मला कायम पॉझिटिव्ह थॉट्सच येतात. माझ्या डिप्रेशनमध्ये माइंड जातच नाही. मी अस्वस्थ होत नाही. माझा मेंटल कामनेस राहतो. सोशल वेलबिंग मध्ये कसं राहतं, की समजा आता आपण बघितलं, काय पाहिलं, की समजा एखादी मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर समजा सासूरवास होतोय, घरचे बरोबर नाही, ताणतणाव आहे, सांगितलं वेगळं, प्रत्यक्षात चित्र तिसरं दिसायला लागले, तर ती डिस्टर्ब होणार. मग आता या सगळ्या गोष्टी बॅलन्स करताना माझी बॉडी पण चांगली आहे, माझं मन पण चांगलं आहे, त्याच्यानंतर माझ्या घरातले सगळे चांगले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझा आहारच बरोबर नाही. म्हणजे मी चुकीचं खातोय, पौष्टिक अन्न खातच नाही. वडापाव, मिसळपाव, कोला, शोरमा, शिळं अन्न खात राहतो, बासा फूड हम खाते बैठते. हे सगळ्या ज्या गडबडी असतात, तर माझ्या पोटाला म्हणजे सगळ्यात महत्वाचं माझं स्टमक, माझं पोट, बेली ह्याच्यामध्ये मी जर चांगलं फ्युएल टाकलंच नाही गाडीमध्ये, तर हे सगळं डिस्टर्ब व्हायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिशन नंबर 1 ला जातं. त्याच्यात कुठे डिसीज लिहिलंय का? डॉक्टर लिहिलाय का? आजार लिहिलाय का? नाही. मग या पिरॅमिड एवढा जरी मी फिट केला, ऑटोमॅटिक मी हेल्दी राहणार आहे.
डॉक्टर माझ्या म्हणजे असा कुंडलीत पण यायची आवश्यकता नाहीये. जर मी हे सगळ्या गोष्टी पाळल्या तर. मग आता हे सगळं नेमकं बिघडतंय कशामुळं? तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे कळायला पाहिजे की व्हाय इज न्यूट्रिशन बेटर दॅन मेडिकेशन. न्यूट्रिशन, पौष्टिक आहार डॉक्टरांच्या औषध गोळ्यापेक्षा चांगला का आहे? त्याच्यातला एक फरक त्याने सांगितलाय. काय सांगितलंय? डॉक्टरकडे आपण कधी जातो? जर माझं काही दुखायला लागलं तर. मला डोकं दुखायला लागलंय, पोट दुखायला, टेम्पररी प्रोसेस, टेम्पररी रिलीफ मिळण्याकरता डॉक्टर सिम्पटमवरती ट्रीटमेंट देतो. पण अजून दुसरी गोष्ट काय? डॉक्टर मेडिकेशन मे बी ते तुमच्या वेदना थांबवतील, कदाचित डोकं दुखायचे थांबवतील, पोट दुखायचे थांबवतील, पण हे थांबवताना तुमच्या बॉडीच्या आतमध्ये त्यांनी काहीतरी टॉक्सिक मटेरियल सोडलं, केमिकल टाकलं आतमध्ये आणि केमिकलनं ते सप्रेस केलं. न्यूट्रिशन त्याच्या अपोजिट काय करायला लागतं? न्यूट्रिशन काय करतं की आता तुम्हाला काहीतरी त्रास होतोय, विकनेस येतोय, तर सगळ्यात महत्वाचं अ प्रॅक्टिस दॅट हेल्प्स टू रिस्टोर माझी जुनी झालेली एनर्जीची भरपाई करून द्यायला लागतं. त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिशन, डेली फिजिकल आणि मेंटल ऍक्टिव्हिटीज जर माझ्या चांगल्या असतील, म्हणजे मी सकाळी मॉर्निंग वॉक करतोय, मी छोटा एक्सरसाइज करतोय, सकाळी लवकर उठतोय, त्याच्यानंतर माझं वाचन चांगलं होतंय आणि त्याच्यासोबत मी न्यूट्रिटिव्ह आहार पण घेतोय, तर सगळ्यात महत्वाचं मला त्रास कुठला होणारच नाहीये. याच्यानंतर आता जे आपण न्यूट्रिशनच्या सप्लिमेंट घेतो बरं का, डॉक्टरांचे आपण मेडिकेशन घेतो, डॉक्टरांच्या त्याला म्हणायचं औषध, आपल्याला म्हणायचं पूरक आहार. हा नीट फरक करून घ्या. डीएक्सन हे औषध नाही, डीएक्सन हे न्यूट्रिशनल सप्लिमेंट आहे. ते काय देतं बॉडीला? मायक्रोन्यूट्रियंट्स. आणि ते काय मदत करतं? रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं आणि तुमच्या बॉडीला जो आजार आतमध्ये येतो पाहतोय, की जेव्हा अँटीजेन जे येतात तुमच्या बॉडीला त्रास द्यायला किंवा फ्री रॅडिकल्स आतमध्ये येतात, त्याला ते त्याच्याशी फायटिंग करतं किंवा त्याला प्रिव्हेंट करतं, तुम्हाला आजारच येऊ देणार नाहीये. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह करता मला खायचे डीएक्सन न्यूट्रिशन. आणि डॉक्टर काय करतात? डॉक्टर काय करतात? मेडिकल प्रॅक्टिशनर, मग तो बीएमएस आहे, एमबीबीएस आहे, एमडी आहे, एमडी मेडिसिन आहे, कोणी असू दे, ते काय करतात की जो तुमचा आजार वाढणार आहे, जे सिम्पटम आता फोफावत चालले आणि तुमचं लाईफ इम्बॅलन्स होत चाललंय, त्याला थोपवणार, त्याला थांबवणार, त्याला पेन किलरच्या गोळ्या देणार, म्हणजे तात्पुरती त्याची दिशाभूल करणार थोडक्यामध्ये, पण तो आजार बाहेर काढलेला नाही. पण न्यूट्रियन्स काय करतं? न्यूट्रिशन सगळ्यात महत्वाचं ते त्याचं काय म्हणूया आपण, त्याचं ब्लॉक सप्लाय ब्लॉक करून टाकतं. द मेथड यूज द प्रिव्हेन्शन वेअर द की इज टू ब्लॉक द प्रिव्हेंट इनिशिएशन or progression of the disease through the action of micronutrients. म्हणजे तुमच्या बॉडीला पूरक आहार द्यायला लागल्यामुळं जी घटना घडायची होती आणि आजार जाऊन वाढणार होता, तो आजारच वाढणार नाही. कळलं तुमच्या लक्षात आलं ते? म्हणजे त्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स द्यायला सुरुवात झाली, विच स्ट्रेंथन प्रतिकारशक्ती वाढायला लागेल आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीत होणारे आजार रिव्हर्स व्हायला लागतील. म्हणजे आता आपण बघितलं की नाही, डॉक्टर सांगतात तुमची शुगर वाढत चालली, आपल्याला तुम्हाला इंजेक्शन चालू करावं लागेल, ह्या मी 8 दिवस गोळ्या देऊन बघतो, पण तर तुम्ही तुमच्या सवयीच नाही बदलल्या, साखरचा दुधाचा चहा पीत बसलाय, गोड खात बसलाय, कंट्रोल नाही केलं आणि मेडिकेशन पण खाताय, उपयोग काय होणारच नाही. पण मी जर त्याच्या डॉक्टरनी मला सांगितलं होतं की येणार आहे, येऊ शकतो, अशी लक्षणं दिसत आहेत, तुम्ही आता बॉर्डरवरती आलाय, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय, तुमच्या लिपिड प्रोफाईल मध्ये गडबड झाली, हिमोग्लोबिन स्टेटस तुमचं खराब होत बिघडत चाललंय, याच वेळेला मी जर त्याला स्पिरुलिना चालू केल्या, डीएक्सनचा गुळाचा काळा चहा चालू केला, तर ते काय करतं? त्या ठिकाणी जाऊन ते न्यूट्रिशन काम करायला लागतं आणि अनवॉन्टेड टॉक्सिक मटेरियल बॉडीतनं फ्लश करून टाकायला लागतं, बॉडी बॅलन्स करतं, बॉडी इम्युनअप करतं. म्हणजे जो मला डायबिटीस येणार होता आणि लाईफ टाईम माझ्या बॉडीत राहणारच होता, तो येणारच नाही आणि माझी बॉडी परमनंट हेल्दी राहायला लागेल. मग ते नेमकं काय करतं? आता हे बघा, त्याची पॅथी कुठली आहे, हे कसं काय बरं करतं? तुम्ही प्रश्न विचारणार, सांगा बरं काय? तर सगळ्यात महत्वाचं, डीएक्सनचे प्रोडक्ट तुम्हाला कुठं मदत करतील? हेल्थ अँड न्यूट्रिशन थ्रू गॅनोथेरपी.
तशी ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, युनानी आहे, रेकी आहे, ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, नॅचरोपॅथी आहे, रामदेव बाबा आहे. तशी आपली पॅथी कुठली आहे? ज्ञान म्हणजे मशरूम, थेरपी म्हणजे ट्रीटमेंट, आणि ज्ञानोथेरपी इज अ प्रॅक्टिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन युनिक टू DXN. आता अल्टरनेटिव्ह म्हणजे काय बघा बरं का, तुम्हाला नीट अर्थ सांगतो मी. समजा मला इथून मुंबईला जायचंय, मी बसनी पण जाऊ शकतो, मी कारनी पण जाऊ शकतो, मी रेल्वेनी पण जाऊ शकतो, मी फ्लाईटनी पण जाऊ शकतो. अल्टरनेटिव्ह मेथड म्हणजे तुमचा मेन मूळ उद्देश काय? मला काहीतरी आजार झालाय, तो आजार माझा जायला पाहिजे ना. आता ॲलोपॅथीनं जाऊ दे, आयुर्वेदाने जाऊ दे, किंवा अजून योगाने जाऊ दे, किंवा DXN जाऊ दे, कळालं? पण ॲलोपॅथीमध्ये त्याच्या बाजूला जर तुम्हाला बिना इंजेक्शन औषध गोळ्यांची, बिना ऑपरेशनची, मला होऊ न देण्याची एक अप्रतिम आपल्याकडे सोय आहे, तिचे नाव आहे DXN. हे नीट लक्षात ठेवा. आणि DXN ज्ञानथेरपीमध्ये काय आपण घेतलंय, काय देतो लोकांना खायला आपण? नॅचरल हर्ब्स अँड मेडिसिनल व्हॅल्यू मशरूम, म्हणजे एक नैसर्गिक जडीबुटी, निसर्गात तयार झालेली जडीबुटी, तिच्यात औषधी गुणधर्म खूप आहे, 400 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. हे जर तुम्ही रेग्युलर कंझ्युम करत राहिला तर ते तुमच्या बॉडीत चाललेल्या आजाराची प्रोसेस रिव्हर्स करतात. रिव्हर्सल ऑफ डायबिटीस, रिव्हर्सल फ्रॉम हायपरटेन्शन, रिव्हर्सल फ्रॉम कॅन्सर, आणि तुम्हाला नॉर्मल करायला लागतील. अजून काय करतं? सगळ्यात महत्वाचं, गॅनोथेरपी हे तुम्हाला न्यूट्रिशन अगदी लहान बाळापासून, प्रेग्नंट वुमन पासून खायला सांगतं, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये ड्रग्ज, डॉक्टर्सची तुमच्या लाईफमध्ये यायची काय आवश्यकताच पडणार नाही. म्हणून निरोगी माणसं DXN आतापासून खातील, आजारी न पडण्यासाठी. आणि जी लोक आता आजारी आहेत, डॉक्टरांचे ट्रीटमेंट चालू आहेत, ते कशा करता खातील? आजार रिव्हर्स होऊन नॉर्मल रिपोर्ट येण्यासाठी. हे सगळं महत्वाचं आहे. मग गॅनोथेरपी काय आहे? गॅनोथेरपी इज द होलिस्टिक कम्प्लीट अप्रोच, म्हणजे पूर्ण बॉडीवरती काम करणारं औषध. हे नीट लक्षात ठेवा. असं नाही की डोक्याची गोळी वेगळी, हार्टचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या वेगळ्या, पोटात डायजेशनच्या वेगळं, गायनिक प्रॉब्लेमचं वेगळं. इथं तो प्रकार नाही. DXN हे न्यूट्रिशनल फूड सप्लिमेंट आहे आणि ते पूर्ण बॉडीला मदत करतं. याच्यात काय? गॅनोडर्मा लुसिडम मशरूम्स अँड अदर DXN हर्ब, म्हणजे आपण आता अदर काय आपल्याकडं, नोनी आहे, नोनीजी आहे, रोझेल आहे, कोकोजी आहे, कॉफी आहे, हे सगळं जे आपण प्रोडक्ट म्हणूया, किंवा सिरियल्स आपल्याकडे आहेत, कुकीज आपल्याकडे, वी सपोर्ट द बॉडी डिफेन्स सिस्टम. आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती चांगली करायला लागतात आणि आपल्या बॉडीतला आजार मुळासहित काढून टाकतात आणि परत नॉर्मल करतात. याला म्हणायचं ॲलोपॅथी. मग तुम्हाला टेम्पररी बरं व्हायचंय का परमनंट बरं व्हायचंय? परमनंट बरं पाहिजे असेल तर वेळ लागतो की नाही? परमनंट कामगार करायला वेळ लागतो की नाही? टेम्पररी रोज भरती करतो आपण, आले गेले 6 महिन्यात काढून टाकले. परमनंट व्हायचं असेल तर प्रोबेशन पिरियड करा, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष खात राहा, ऑटोमॅटिक सगळी बॉडी आपली चांगली व्हायला लागेल. DXN ज्ञानथेरपी होलिस्टिक, DXNचे सगळे प्रोडक्ट पूर्ण शरीरावरती काम करतात, नीट समजून घ्या. आणि होलिस्टिक म्हणजे कुठं काम करतं? शरीरावरती काम करतं, मनावरती काम करतं, आत्म्यावरती काम करतं. त्यामुळे DXNचे प्रोडक्ट जे लोक कंझ्युम करतात ना, माझा स्वभाव रागीट होता, आता मला राग येतोय, आता माझी सटकली, बंद होते सटकायची. काय सटकत वगैरे नाहीये. त्याला कळतं माझीच गडबड आहे, माझ्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या थॉट मध्ये प्रॉब्लेम आहे, माझं थिंकिंग निगेटिव्ह जाते. कारण DXNचे प्रोडक्ट आत गेले की त्या त्या ठिकाणी काम करायला लागतात. त्यामुळे तुम्हाला आता मी काय लोक बघितलं, की काही लोकांना करोना झाला, मग त्यांनी रेमडेसिवीरची इंजेक्शन घेतली, त्यांची झोपच लागायची बंद झाली, डोकंच दुखायचं राहत नाही. मग डॉक्टर काय म्हणायला लागले? डॉक्टर म्हणायला लागले, तुम्ही आता MD सायकॅट्रिक सायकॅट्रिकडे तुम्हाला जावं लागेल, ट्रीटमेंट घ्यावी लागेल. अरे दादा, अगोदर त्याची बॉडी खराब झाली होती. ओके, मग तुम्ही बॉडीवरती रेमडेसिवीर दिलं, इंजेक्शन दिलं, आता एवढं दिलं की त्याची झोप लागायची बंद झाली, त्याला अन्न जायचं बंद झालं, मग म्हणते माइंड बिघडलं, मग त्याला सायकॅट्रिकडे पाठवला. नंतर सायकॅट्रिक म्हणला अभी इसका कुछ हो ही नहीं सकता, मग तो स्वतःहून आत्महत्या करणार, सुइसाइड करणार, त्याचा आत्माही खराब होणार. हे काय प्रकार आहे? म्हणून DXN मी प्रोडक्ट न्यूट्रिशन खाल्लं तर माझी बॉडी न्यूट्रिशनल सप्लिमेंट गेल्यामुळे इम्युनिटी वाढायला लागेल. इम्युनिटी वाढली की माझं माइंड चांगलं राहायला लागेल. माइंड चांगलं राहिलं की तो माणूस एक पीसफुल माणूस तयार व्हायला
लागेल. त्याच्यामुळं होलिस्टिक काय करतं माहितीये का? होलिस्टिक इज कन्सर्न्ड विथ द अंडरलाईन कॉज. नेमका कशामुळं आजार आलाय, सिम्पटम वरती काम नाही करत. डोकं दुखतंय, डोकं दुखतंय. अरे डोकं का दुखतंय? तर ते डोकं ते घरातला माणूस बघितला की दुखतंय. काय करायचं? आणि तुम्ही काय दिलं त्याला? अँटीबायोटिक दिलं. अजून काय दिलंय? ज्या कंपनीत तो कामाला जातोय त्या कंपनीतला बॉस खडूस आहे, त्याच्यामुळे त्याचं डोकं दुखतंय. आणि तुम्ही दिले त्याला खा क्रोसिन आणि झोप. आता क्रोसिन खाऊन बॉस बरा होणार आहे का कंपनीतला? सिम्पटम काय? कॉज काय? म्हणजे त्याला गावाकडे एक म्हण आहे बघा, म्हण म्हणजे जुन्या काळामध्ये आपण बघितलं ना, ते एक दूध दुभतं देणारी एक म्हैस असायची की नाही, तिच्या अंगावरती एक पाखाली टाकायची, पाखाली. म्हणजे आजार कशाला? त्या म्हैसीला. औषध कशाला? त्याच्या ॲप्रनला. चालतं का असं? नाही चालत ना. हा सगळा गोंधळ आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे तुमच्या कॉज वरती काम करतं. होलिस्टिक इज रिसिव्हिंग न्यूट्रिशन दॅट अफेक्ट्स द एंटायर ह्युमन सिस्टम अँड नॉट वन पार्ट. फक्त एका पार्ट वरती काम नाही करणार, पूर्ण बॉडीला तुम्हाला हेल्थ मिळण्यासाठी तुम्हाला डिएक्सन खाणं गरजेचं आहे. आणि आता हे मी सांगत नाहीये, एक डॉक्टर आहे तुमच्या समोर, फोटो काढा त्या डॉक्टरचा. त्या माणसाला नोबेल प्राइज एकदा नाही दोनदा मिळालंय, दोनदा नोबेल प्राइज, जोक नाहीये. डॉक्टर लिनस पॉलिंग, 1901 साली त्यांचा जन्म झालाय, 93 वर्ष जगले, 1994 ला वारले. आणि त्यांनी रिसर्च काय केलाय? You can trace every disease, every ailment, and every sickness to nutritional deficiency, but a good nutrition can prevent 95% of these diseases. म्हणजे जेव्हा तुम्ही आजारी पडता, तुम्हाला कॅन्सर सांगतात, तुम्हाला गायनिक प्रॉब्लेम सांगतात, तुम्हाला अजून हार्टचा प्रॉब्लेम सांगतात, तुम्हाला ब्रेनचा प्रॉब्लेम सांगतात, ब्लड ल्युकेमिया सांगतात, कॅन्सर सांगतात, तेव्हा सगळे रिपोर्ट तपासले जातात आणि काय म्हणतात? याला सोडियम कमी आहे, याला कॅल्शियम कमी आहे, याला आयर्न कमी आहे, याला फोलिक ऍसिड कमी आहे, याला व्हिटॅमिन B12 कमी आहे, याला व्हिटॅमिन B6 कमी आहे. अरे एवढं सगळं त्याच्या बॉडीत कमी एकदा नव्हतं, वर्षानुवर्षे कमी राहत गेलं, म्हणून ते आजाराला बळी पडलं. ते आजार का झाला? तर सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिशनल डिफिशियन्सी 95% लोकांना आहे. हे नीट समजून चला. आणि कुणाकुणाला असेल, श्रीमंतांना पण असते, गरिबांना पण असते. गरिबांना काय आहे? खाण्यात अभाव. आणि श्रीमंतांना काय? खाण्याचा प्रभाव. हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, लाईफस्टाईल डिसीज जसं आपण त्याला म्हणतो ते. त्याच्यामुळे एक काळजी करा की तुमचं माझं नशीब खूप दांडगं आहे, चांगलं आहे की तुम्हाला डीएक्सन अगदी फर्स्ट डे पासून खायला मिळतंय. आणि आता आपल्याकडे अशी कित्येक लोक आहेत, डीएक्सन नको, काय गरज नाही, हे महाग आहे, ते महाग आहे, गेले करोनामध्ये, बिले करून गेले, असेच गेले. घरच्यांचं काय झालं? सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिशन, लोड द न्यूट्रिशन इनसाइड द बॉडी. नुसते 4 छोले मटरे पाणीपुरी खाण्यापेक्षा घा ना 4-4 स्पूर्ना, 10-10 स्पूर्ना कॉफी, कोकोजी, सिरल लोड करून टाकायचं. आठवड्यातनं किमान 1 दिवस तरी अख्खा नुसतं डिएक्शन वरती जगता आलं पाहिजे. उपवास करायचा, पण दिवसभर डिएक्शनचे प्रॉडक्ट खायचे. सकाळी मस्तपैकी सिरल खायचं, कॉफी पीत बसायचं, दुपारी सिरल खायचं, मस्तपैकी मॉरंजी प्यायची, काही पण करा. दिवसभर आठवड्यातला 1 दिवस फुल न्यूट्रिशन असंही करू शकतो. असे उपवास करा ना, काय वाईट आहे उपवास असं करायचं? किंवा एक टाइम तुम्ही डिएक्शनचे सिरल खाऊ शकता. मग तुमच्या बॉडीला न्यूट्रिशन सगळे जायला लागतील. मग डिएक्शन इज अ हेल्थ थ्रू न्यूट्रिशन. आता मग पौष्टिक आहाराची गरज कोणाकोणाला मला सांगा बरं? पौष्टिक आहाराची गरज सगळ्यांना आहे की नाही? डिएक्सन म्हणजे डॉक्टरगिरी नाही. डिएक्सन म्हणजे पौष्टिक आहार माझ्या बॉडीमध्ये जायला पाहिजे. मग सगळ्यात महत्वाचं, डिएक्सनचे प्रॉडक्ट बॉडीत गेल्यावरती काय काम करायला लागतात? पहिलं काम, आपले माणसं आजारी पडायचं एकच कारण आहे, आपल्या बॉडीमध्ये होत गेलेले टॉक्सिन्स आणि त्याच्यामुळे झालेलं असंतुलन. मग आपल्या बॉडीमध्ये विषारी घटक कुठनं जातात? दूषित अन्न, दूषित पाणी, प्रदूषित हवा. इम्बॅलन्स कशा झाला? केमिकल, हार्मोन इम्बॅलन्स व्हायला लागला. मला काहीतरी इंजुरी झाली होती, माझ्या लिगामेंट तुटल्या होत्या, क्रॅक झाल्या होत्या, झोप लागत नव्हती, मला झोप येत नव्हती, ताण तणाव होता, किंवा मी व्यायामच कधी करत नव्हतो. किंवा आता पण अशी पण काय म्हातारी लोक बघितली, त्यांना सांगितलं कोरोना झालाय, घराच्या बाहेर उतरायचं नाही, तो कुठं फिरायचं नाही. ती माणसं घरामध्ये आपण वर्षभर कोंडून ठेवली आणि गेली, बिचारी गेली. त्यांचा युटीआय ट्रॅक प्रॉब्लेम झाला, त्यांचं डायजेशन खराब झालं, त्यांना हार्ट प्रॉब्लेम आला. का? तर त्यांचा फिजिकल एक्सरसाइजच लॉक झाला. अशामुळे सुद्धा माणसं दगावलेली आहेत.
डिसीज बॉडीत यायचं कारण टॉक्सिन आणि इम्बॅलन्स. 2 नंबर काय आहे, कसं काम करतं? गॅनोडर्मा मशरूम्स अँड द अदर डिएक्शन सप्लिमेंट आर नॉट ड्रग्ज. हे तुमचं कुठलं स्टिरॉइड ड्रग आणि औषध अजिबात नाही. ते काय देते परत बघा, मायक्रो न्यूट्रिएंट्स. एक असतात न्यूट्रिएंट्स, एक असतात मायक्रो न्यूट्रिएंट्स. म्हणजे मी जे फायबर, फॅट, प्रोटीन्स बॉडीमध्ये खातो, ते खाल्लेलं जेव्हा स्प्लिट होऊन डायजेस्ट व्हायला लागतं, ते पचण्याकरता जे आवश्यक घटक असतात, त्याला लागतात मायक्रो न्यूट्रिएंट्स. ते पुरवलं जातं तुमच्या डीएक्सएनच्या प्रोडक्टच्या थ्रू. आणि त्याच्यामुळे काय होतं, इट सपोज द बॉडीज मेन गोल. आपल्या बॉडीचं महत्व काय? मी का खातोय? टू प्रिव्हेंट डिसीज. मला आजार यायलाच नको म्हणून मला डीएक्शन खायला सुरुवात करायची. आणि जरी आला असेल तरी मला काय करायचंय? अनलाइक ड्रग्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स आर इफेक्टिव्ह इन रिव्हर्सिंग डिसीज प्रोसेस. म्हणजे तुमचा आजार रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला हे खूप मदत करायला लागेल. त्यामुळं डीएक्शन तर बरे होईपर्यंत खा. आता तुम्हाला डायबिटीस आहे, बीपी आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, डायलिसिस करता आणि तुमचे रिपोर्ट नॉर्मल 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 होत बरे 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 होत आले. जरी तुमचे रिपोर्ट बरे आले तरी तुम्ही लाईफ टाइम जर तुमचं पॉकेट तुम्हाला अलाउड करतंय तर आर्जिल एक पेर सकाळी एक पेर संध्याकाळी खा. 2-2 पिऊ नका. चहा मार्केटमधला चहा पिऊ नका. मार्केटची कॉफी नका आणू. डीएक्सनचीच कॉफी प्या, डीएक्सनचा चहा प्या, डीएक्सनचं ज्यूस प्या. जे काय आहे ते डीएक्सन. फक्त मी ब्रँड बदलतोय जेणेकरून मला आजार आलेला आवडत पण नाही आणि मला आजार येऊ पण नाही. या दोन्ही कामाकरता आपण ते करू शकतो. पण डीएक्सन खाताना तुमच्या बॉडीतला आजार बरा करताना तुम्हाला बॉडीमध्ये काहीतरी वेगळं फिलिंग यायला लागतं. आणि मग ते फिलिंग येतं म्हणजे नेमकं काय होतं? या फिलिंगला म्हणतात मेडिकल टर्म मध्ये हर हेक्सिमियर रिएक्शन. हर हेक्सिमर रिएक्शन म्हणजे काय होतं की सगळ्यात महत्वाचं, जेव्हा ही रिएक्शन जेव्हा असते की नाही, याचा अर्थ हे तुमच्या बॉडीच्या आतमध्ये डीएक्सनचे प्रोडक्ट गेलेत आणि गेल्यानंतर त्यांना काहीतरी चुकीचं दिसतंय. पोटात गडबड आहे, लंग्स मध्ये गडबड आहे, किडनी मध्ये गडबड आहे, गर्भाशयामध्ये लेडीच्या गडबड आहे. तर तिथल्या टॉक्सिनला एक चलो बाहेर बाहेर काढायचं पटापट काम करते, तर थांबत नाही. त्यामुळं जेवढे जास्त टॉक्सिन्स बॉडीमध्ये असतील तेवढे सिव्हिअर डिटॉक्सिफिकेशन तुमचं यायला लागेल. आता हे कुठनं यायला लागेल? तर सगळ्यात महत्वाचं, काही लोकांना सर्दी भरपूर चालू होते, सर्दी कफ त्यांनी पाहिलं नाही तेवढा. काही लोकांचं डोकं दुखायला लागतं. आता डोकं कोणाचं दुखतं? ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे असतो किंवा ज्यांना ऍसिडिटी जास्त असते, ऍसिडिटी, त्या लोकांचं डोकं जास्त दुखायला लागतं. किंवा ज्या लोकांना संधिवात आहे, सांधेदुखी आहे किंवा ज्यांच्या अंगात रक्त कमी आहे, अशा लोकांना जॉईंट पेन आणि मसल पण द्यायला लागतं. त्याच्यानंतर काही लोकांच्या अंगात चमका निघायला लागतात, कुठेही क्रॅम्प यायला लागतात. ते ज्याच्या अंगात चमका निघतात त्याच्या अंगात अशी सनक भरते, याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये गॅस जास्त आहे. गॅस, अपचन, इनडायजेशन, तुम्हाला पाणी जास्त प्यायला पाहिजे. काही लोकांचा घसा कोरडा व्हायला लागतो. आता घसा कोरडा डीएक्सनचे प्रोडक्ट खाल्ल्यावरती झाला, याचा अर्थ फुफ्फुसातला टॉक्सिन निघायला सुरुवात झाली म्हणून तुमचा कोरडा घसा सुरुवात झाली. काही लोकांच्या अंगावरती रॅशेस येतात, पुरळ येतात, याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन 2 प्रकारचे असतात. एक पाण्यात विरघळणारे आणि एक पाण्यात न विरघळणारे. न विरघळणारे पाण्यात जर टॉक्सिन असतील, जे लघवीमधनं, टॉयलेटमधनं, घामातनं बाहेर येऊ शकत नाहीत, ते अंगावरती रॅशेस करायला लागतं. स्वेटिंग, भरपूर घामायला लागतो, थंडी वाजून यायला लागते किंवा नॉशिया म्हणजे जेवणच करावं असं वाटत नाही, पोट गच्च व्हायला लागतं, पोट जड व्हायला लागतं. याचा अर्थ हे हिलिंग करते आतमध्ये जाऊन. डॉक्टर ऑपरेशन करणार होता, बिना ऑपरेशनचं बरं व्हायला लागलंय, त्यावेळेस तुम्हाला भरपूर पाणी पित राहायचंय. हे लक्षात ठेवा, किमान 3-4 लिटर. ओके, जेवढं जास्त पाणी प्याल तेवढे सिम्पटम येत आहेत, म्हणजे लक्षण चांगलं आहे. डीएक्सनचे प्रोडक्ट तुमच्या बॉडीवरती काम करायला सुरुवात झाली. मग रिव्ह्यू ऑफ द ऑब्झर्वेशन थेरीज. याच्यानंतर चौथं काय की डीएक्सनचा कुठलाही डोसच नाहीये. म्हणजे आपण असं नका म्हणू सर मग मी किती खायला पाहिजे, ह्यांनी किती खायला पाहिजे, मुलांनी किती खायला पाहिजे, याचा कुठेही डोस नाही. जे लोक डीएक्सनचे तुमच्याकडे डिस्ट्रीब्युटर येतील, ते तुमची माहिती सांगतील, ते त्यांची ऍक्टिव्ह आपल्याला विचारून घेतील आणि त्यांना जसा जसा रिझल्ट आला होता तसे ते तुम्हाला शेअर करतील.
सगळे व्यवस्थित सांगतील, त्यात कमी जास्त होऊ शकतं, चेंज करू शकतो. पण मी खाल्लंच नाही, मी जास्त खाल्लं, मला काय होतंय का, असं काही साईड इफेक्ट अजिबात होतं नाही. त्याच्यामुळं तक्रार होणं न होणं हे डिपेंड कशावरती आहे, माझ्या बॉडीमध्ये टॉक्सिनची लेवल किती झालीये, मी किती दिवसापासून आजारी आहे, त्याच्यावरती सगळं डिपेंड राहतं. मग सगळ्यात महत्वाचं एक शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, गॅनोथेरपी इज अल्टरनेटिव्ह प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. गॅनोथेरपी एक वेगळी मेथड आहे जी माझी होणाऱ्या संभाव्य आजारापासून बचाव करणार आहे, प्रिव्हेंटिव्ह. जसं मी गाडीचं सर्व्हिसिंग करतो, ओके, तसं बॉडीचं सर्व्हिसिंग करणं म्हणजे डीएक्सनचे प्रोडक्ट बॉडीची खात राहणं. मग कुठल्या पद्धतीत करतंय काम, तर त्याला 5 मेथड असतात. पहिलं करतं स्कॅनिंग, नंतर क्लिनिंग, नंतर रेग्युलेशन, नंतर बिल्डिंग, 5वं करतं रिज्युनिएशन. आता हा काय प्रकार आहे, स्कॅन करणं म्हणजे काय, क्लीन करणं म्हणजे काय, रेग्युलेशन काय, बिल्ड करणं म्हणजे काय. सगळ्यात महत्वाचं स्कॅनिंग करतं म्हणजे काय करतं, आता आपण डॉक्टरांच्याकडे गेलो आणि तुम्हाला सारखा तापच येतोय, डॉक्टरांना काय कळतच नाही, मग करतात की नाही, तुमचं चेकिंग करायला होतात, ब्लड चेक करतात, रक्त चेक करतात, युरिन चेक करायला होतात, त्याच्यानंतर तुमचा ईसीजी चेक करायला होतात, सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, पेट स्कॅन, एंडोस्कोपी, हे सगळं स्कॅनिंग प्रोसिजर आहे. पण असं आपण काय करायला सांगतच नाही. डीएक्सनचा गॅनोडर्मा खाल्ल्यानंतर तो गॅनोडर्मा बॉडीत जातो आणि तुमची बॉडी स्कॅन करायला घेतो. आता हे जेव्हा स्कॅनिंग प्रोसिजर चालू राहते तेव्हा थोडक्यात आता तुम्ही काय बघितलं की नाही, समजा तुम्हाला गावात करोना एखाद्या वाढतोय, आता करोना वाढला तर स्कॅनिंग काय करतात लोक, मग त्यांच्या सीएपीआर टेस्ट घेतात, त्याचा ताप आलाय का, ऑक्सिजन किती आहे, हे सगळं स्कॅन केलं जाते की नाही माणसं. तसं हे स्कॅन करणं मेथड असते पहिल्यांदा. तसं डीएक्सनचे डीएक्सन गॅनोडर्मा अँड अदर डीएक्सन हर्ब रिव्हायटलाइज म्हणजे तुमच्या बॉडीची प्रतिकार शक्ती जाऊन वाढवतात. आणि वाढल्यानंतर हे काय करायला लागतं, की तुमच्या बॉडीमध्ये जिथं सेल डिफेक्टिव्ह सापडतायत, जिथं आजार पसरायला सुरुवात झाली, तिथं जाऊन कॅप्चर करतात. थांबा, म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो कोरोनाचं. समजा तुम्हाला कळालं गावामध्ये अमक्या अमक्या वस्तीवरती करोना झालाय, अमक्या अमक्या गल्लीमध्ये करोना झालाय, तर गावातली जी काही कॉर्पोरेट बॉडी असेल, कॉर्पोरेशन असतं किंवा गावाकडे ग्रामपंचायत आहे, गावातले असे 4-5 लोक चांगले असतील, आपण त्याला काय म्हणूया, एनजीओ, चांगले काम करणारे, ते काय करतात, या वस्तीला आपण आता पत्र्याचं कंपाऊंड मारायचं आणि ह्यांना राशन पाणी इथंच पुरवायचं, ह्याच्यातला बाहेर कोणी सोडायचाच नाही. ते काम करतं गॅनोडर्मा. नीट लक्षात ठेवा, गॅनोडर्मा काय करतं, सगळ्यात महत्वाचं त्याची इम्युनिटी बॉडीतली सगळ्या वाढवतं आणि तिथं जाऊन उभं राहतं. पोटाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, ब्रेस्टचा आजार आहे, युट्रसचा आजार आहे आणि तिथल्या डिफेक्टिव्ह सेल मधनं डिफेक्टिव्ह कुठंच वाढणार नाही आणि ज्या चांगले पेशी असतील त्याला कव्हर करून टाकतं, प्रोटेक्शन, त्याच्यामध्ये अजिबात खराबी म्हणजे संसर्गजन्य आजार होणार नाही. थोडक्यामध्ये त्यात इन्फेक्ट काय होणार नाही, प्रोटेक्ट करायला लागेल आणि स्कॅन करायला लागेल बॉडीचं. आणि ह्याची प्रोसेस आहे 5 दिवस ते 6 आठवडे. हे नीट लक्षात ठेवा. पहिलं करतं स्कॅनिंग, स्कॅनिंग झाल्यानंतर दुसरं काम करतं क्लिनिंग. क्लिनिंग म्हणजे काय, बॉडीतनं कचरा बाहेर काढणे, घामातनं, लघवीतनं, जुलाबातनं, सर्दीतनं. मग ते कसं करतं, सगळ्यात महत्वाचा, वन्स द सिक ऑर डिसीज सेल बॉडी पार्ट्स आणि एकदा का त्याला सापडला, पोटामध्ये गडबड आहे, फुफ्फुसामध्ये गडबड आहे, किडनीमध्ये गडबड आहे, तर तिथली बाजूची प्रतिकार शक्ती त्यांनी वाढवलं आणि जो इन्फेक्टेड सेल होता, जे खराब झालेलं काहीतरी होतं, त्याला एक प्रोसेस असते मेडिकल टर्म मध्ये, त्याला म्हणतात अपोप्टोसिस. अपोप्टोसिस ऑर प्रोग्राम्ड सेल डेथ, म्हणजे ठरवून ते सेल किल केले जातात किंवा बॉडीतनं बाहेर हाकलून दिले जातात, घामातनं, लघवीतनं, जुलाबातनं, सर्दीतनं. म्हणजे तुमच्या लक्षात हे यायला लागेल की मी डीएक्सनचे प्रोडक्ट खाल्ले, माझी लघवीच वाढलीये, मी डीएक्सनचे प्रोडक्ट खायला सुरुवात केले आणि मी जुलाबावरतीच बसलोय, मी डीएक्सनचे प्रोडक्ट खाल्ले, मला पित्ताची घाणेरडी उलटीच झाली. म्हणजे काय झालं, जे आतमध्ये लपलं होतं ते बाहेर पडायला लागलं. जसं एखाद्या माणसाला कॅन्सर झालाय, कॅन्सर म्हणजे काय, डब्ल्यूबीसी किती पाहिजे, 4000 टू 11,000, त्याचं झालंय 24,000, इन्फेक्टेड काहीतरी झालंय. अशा माणसाची ऍसिडिटी प्रचंड वाढली, त्यांनी खाल्लं रे खाल्लं डेसन की सगळं उलटे बाहेर पडायला लागणार, ह्याचं तर खराब ऍसिड बाहेर पडायला लागलं. आणि ही प्रोसेस असते 8 आठवडे ते 7 महिने.
म्हणजे डिपेंड कशावरती आहे, आजार किती जुना आहे. हे जर मी रेग्युलर कंट्रोल केलं तर अपटोसिस मेथडनी माझी बॉडी पूर्ण क्लीन व्हायला लागेल, स्वच्छ 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 ते क्लीन व्हायला लागेल. आणि क्लीन पूर्ण झालं की त्याला केलं जातं रेग्युलेशन. म्हणजे आता आतला कचरा साफसफाई झाली की त्या ठिकाणी काय पुरवलं जातं, म्हणजे जे कमजोर पेशी झाल्या होत्या त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स, खनिज क्षार, पाचक द्रव्य, एन्झाईम्स, जीवनसत्व रिप्लेस केले जातात. आणि बॅलन्स बाय बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर ही टर्म ऍलोपॅथी मध्ये अजिबात कोणाकडेच नाही. नॉट अ सिंगल मेडिसिन इन ऍलोपॅथी हॅव्हिंग अ अडॉप्टेशन टर्म. ही फक्त डिएक्शन कडेच आहे, हे नीट लक्षात ठेवा. आणि ही पॉवर आहे डिएक्शनची, ही स्ट्रेंथ आहे डिएक्शनची. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, मी जर सतत 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 डिएक्शन खात पित राहिलो तर माझा बीपी, माझा डायबिटीस, माझा थायरॉइड, माझा हार्मोन इम्बॅलन्स, माझी कोलेस्ट्रॉल लेवल, माझा ढिंका चिका परफॉर्मन्स जे काय तुम्हाला असेल ना, ते सगळं बेस्ट राहण्याकरता द प्रोसेस हॅपन्स ऍट द सेम टाइम विथ क्लिन्सिंग. ते करत करतच क्लिन्सिंग करत करत रेग्युलेशन करायला लागतं. कळलं? त्याच्यामुळे ही तिसरी मेथड, ही मेथड आहे बघा, पॉलिसॅकराइड्स अँड ट्रायट्रिप्टिन. हे कुठून आलं? हे मिळालं तुम्हाला गॅडर्माच्या मधून. मग त्यांनी काय केलं, टी सेलला एक मदतनीस पाठवला, टी सेल्स पाठवले. त्याच्यानंतर डेंड्रिक सेल म्हणून एक सेल असतात, मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या थ्रू माझ्या बॉडीत गेले. आणि मग त्यांनी टी सेलला ऍक्टिव्हेट करायला लागलो, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढवली. अरे कुठं आहे रे तो ट्युमर, काय इथं गडबड करतोय. आणि मग त्याच्यावरती जाऊन सगळ्यांनी अटॅक केला. चांगल्या पेशींना कव्हर केलं, खराब पेशींना पंक्चर केलं आणि फ्लश केलं बॉडीतनं बाहेर. स्कॅनिंग, क्लिनिंग, रेग्युलेशन. रेग्युलेशन जसं जसं व्हायला लागलं हळूहळू, जखम झाली, पस निघायला लागला, खराब रक्त बाहेर पडायला लागलंय, कचरा चाललाय कचरा चाललाय कचरा चाललाय. इकडनं मी भरपूर खातोय आरजीजीएल, 10 पेअर, 10 पेअर सकाळी, 10 दुपारी, 10 संध्याकाळी, स्पिरुलिना 8 8 8. मजबूत मी खात राहिलो. खात राहिल्यानंतर 5वी स्टेज काय, ते बिल्डिंग फेज. म्हणजे जो कमजोर झाला होता, जो खराब होता, त्यात ताकद नव्हती, कचरा निघून गेला, तो परत पहिल्यासारखा ताजा तवाना फ्रेश एनर्जेटिक स्ट्रेंथन व्हायला लागेल. आणि ही जी बिल्डिंग फेज असते ना, ती 8 महिने ते 2 वर्ष. नका असं म्हणू सर 4 महिन्यात ओके होणार की नाही. अरे एखाद्याला कॅन्सर झाला तर अख्खा माणूस जातोय 8 महिने, वर्ष, 2 वर्ष, 10 लाख, 20 लाख, 30 लाख. डिएक्शन थोडं थोडं जरी खात राहिला तर विदिन 8 महिन्यात, 2 वर्षात, 3 वर्षात तो परमनंट चांगला व्हायला लागेल. आणि 5वी काय असते स्टेज, रिज्युनिएशन. परत पहिल्यासारखा ताजातवाना रिव्हिटलाइज फ्रेश माणूस व्हायला लागेल. त्याच्यामुळं द प्रोसेस इज कम्प्लिटेड इन 2-3 इयर्स फ्रॉम द स्टार्ट ऑफ अनइंटरप्टेड इनटेक ऑफ अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. युपीएस सिस्टम असे की नाही, लाईट गेली की लगेच युपीएस सप्लाय चालू होतो, तसा तुमच्या डिएक्शन प्रोडक्ट खाण्यामध्ये अजिबात खंड न पडता मी जर सतत मजबूत सप्लिमेंट खायला सुरुवात केली, जडीबुटी खायला सुरुवात केली, तर माझी बॉडी परत ताजी तवानी होऊ शकते. सो हाऊ डू आय स्टार्ट टू अचीव ऑप्टिमल हेल्थ विथ डिएक्शन सप्लिमेंट? मग मी आता काय करायला पाहिजे, काय काय खाऊ, हे सगळं मला घडायला पाहिजे, कुटुंबाला पण चांगलं मिळायला पाहिजे. मग खालच्या स्टेप फॉलो करा. काय स्टेप नंबर 1, सगळ्यात महत्वाचं, तुमची प्रतिकार शक्ती वाढवा, एम्पॉवर, मजबूत करा सिस्टम अगेन्स्ट रोगाविरुद्ध, कॅन्सर विरुद्ध. मग तुम्हाला कॅन्सर होऊ द्यायचा नाही, तुम्हाला बॉडीमध्ये आजारी होऊ द्यायचा नाही, तर तुम्ही डेक्सनच्या गॅनड्रामाची मदत घेऊ शकता. म्हणजे काय करायचं, म्हणजे दररोज आपला चहा प्यायचा, त्याच्यात टाकली आरजीएलची पावडर, चहा गुळाचाच प्यायचा, चहा काळाच प्यायचा. नुसता भरपूर चहा पित राहा, 1 कप, 2 कप, 3 कप, 4 कप, 5 कप, काही प्रॉब्लेम नाही. चहामध्ये फक्त 2% आपली जडीबुटी आहे. मग काही लोकांना कॉफी आवडते, कॉफी आपल्याकडे 3 in 1 आहे, 2 in 1 आहे, त्याच्यानंतर कॉर्डिसेप कॉफी आहे, त्याच्यानंतर कॉफी जिनो आहे. तुम्हाला जे आवडेल ते कॉफी प्या. सगळ्या प्रोडक्ट मध्ये आपला गॅनोडर्मा आहे. आणि आरजीजीएल मात्र जर तुम्हाला आता आजार असतील तर आरजीजीएल इज अ मस्ट, कारण आरजीएल मध्ये 100% गॅनोडर्मा आहे. त्याच्यानंतर आरजीएल मध्ये काय मेन, आरजीएल मध्ये असतं रिच इन पॉलिसॅकराइड्स दॅट हेल्प टू किल द कॅन्सरचे सेल किल करतात पॉलिसॅकराइड्स. आणि ट्रायट्रिपिनॉइड्स हे प्रतिकार करतं कॅन्सरच्या सेलचा. कशामुळं, तर कंटेन्स द हायेस्ट अमाउंट ऑफ ऑर्गॅनिक जर्मिनियम. म्हणजे
अख्ख्या जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त ऑक्सिजन कशामध्ये आहे? आरजी आणि जीएल, ऑक्सिजनचा कंटेनर. म्हणून तर कोरोना गो म्हणून आरजीएल खायला सुरुवात करा. अजून कोरोना गेलेला नाही, कारण ऑर्गॅनिक जर्मेनियमची भरमार त्याच्यामध्ये आहे. अँटीऑक्सिडंट खूप आहेत. दॅट न्यूट्रलाइजेस फ्री रॅडिकल्स. तुमच्या बॉडीत जे जे विषारी घटक बॉडीच्या आतमध्ये गेले त्याला बॉडीच्या बाहेर घालवून टाकतं. रिपोर्ट कोणी लिहिलाय? द बेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट कॅन्सर सेंटर इन द वर्ल्ड. रिसर्च पेपर दाखवतोय मी तुम्हाला, फोटो काढा. कुणी जर तुम्हाला चॅलेंज करते की नाही, हे लॅबोरेटरीचा पेपर, रिसर्च पेपर आहे. बिंदास खा DXN, काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या ट्रीटमेंट सोबत खा. आपण कोणाला ट्रीटमेंट बंद करायला सांगूच नका. अलॉंग विथ ॲलोपॅथी खाऊ दे, काही नुकसान नाहीये. आणि गॅडर्मा लुसिडम इज अ पोर्टंट इम्युन सिस्टम रेग्युलेटर. प्रतिकारशक्ती वाढण्याकरता मला रेग्युलर घ्यायचंय. लिंगजी कॉफी प्या तुम्ही. कॉफी सुद्धा तुम्हाला भरपूर मदत करायला लागेल. कॅफिन हॅज अ टेंडन्सी टू प्रोड्यूस डिपेंडन्स अँड ॲडिक्शन. जर तुम्ही भरपूर कॅफिन इनटेक करत असाल तर तुमच्या बॉडीला एक खराब सवय लागू शकते ॲडिक्शनची. बट द ॲडिक्शन ऑफ लिंगजी गॅडर्मा हेल्प्स टू न्यूट्रलाइज. जर तुम्हाला गुटखा, तंबाखू, मिसरी, कुठल्या दारू याची वाईट सवय जर असेल तर ॲडिक्शन डिॲडिक्ट करायचंय, तर तुम्ही DXNचे प्रॉडक्ट भरपूर खायला सुरुवात करा. तुम्ही डिॲडिक्टेड व्हायला लागाल आणि परत लाईफ टाइम हेल्दी राहू शकता. समोर आहे रिसर्च पेपर, बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका. रिसर्च पेपर सहित आपण बोलतोय. हे सगळं वापरा. याच्यानंतर सप्रेशन ऑफ द इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स बाय ट्रॅटपिन्स आयसोलेटेड फ्रॉम गॅडर्मा लुसिडम. म्हणजे हे जर मी खात राहिलं तर सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना गावठी गावठी नाही बरं का, गावठी नाही शब्द, तो गावठीच म्हणायचा आता त्याला, गावठी संधिवात. गोट आपण म्हणतो ना गोट, संधिवात जो असतो हो, तो संधिवात नक्की यातनं जाऊ शकतो. आणि एक असतं रुमॅटॉइड आर्थरायटिस, एक असतं ऑस्टिओ, म्हणजे तुमच्या हाडांचे जॉईंट पेन, संधिवात, सांधेदुखी, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याकरता तुम्ही बिंदास आरजीएल खायला सुरुवात करा. ह्याचा तुमच्या बॉडीला खूप फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे, एखाद्याची जखम असते डायबिटीसची, ती बरीच होत नाही, जखमा भरून येत नाही, जखम वाढत चालली, मग बोट तोडायला सांगतात, पाय तोडायला सांगतात. अशा लोकांना सुद्धा DXNचे हे प्रोडक्ट खायला द्या. म्हणजे आपण त्यांचे टाईप 1 टाईप 2 डायबिटीस मुळे जे गँग्रीन झालंय, अजून काय होते त्यातनं आपण पेशंटला हील करू शकतो. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, याच्यात द 3 न्यू ट्रॅटपिन्स आहेत, त्याची नावं पण तुम्हाला इथे दिली आहेत. म्हणजे एवढं सगळं तरी बॉडीवरती चांगलं काम करते. दे कॉज अपटोसिस टू द डिसीज सेल्स. म्हणजे जो ज्या आपण काय म्हणूया, गाठ आली, तिथं काहीतरी ट्युमर तयार झाला होता, त्याच्यामध्ये जाऊन घुसून तिथला खराब सेल बॉडीतनं फ्लश करून त्याची बॉडी हेल्दी बनवायला लागेल. ह्युमन ट्युमर सेल्स, ओके. सायटोटॉक्सिक ट्युमर म्हणजे काय माहितीये का, ब्रेस्ट मध्ये कॅन्सर असतो, युट्रस मध्ये गाठ यायला लागते, ह्याला म्हणतात सायटोटॉक्सिक कॅन्सर. जे अशा ठिकाणी जाऊन सुद्धा हे चांगलं काम करतं, रिझल्ट चांगले येतात. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय खायला सांगितलंय? कॅन्सर वाचवायचा आहे, आजार नको, आरजीजीएल, कॉफी आणि चहा. ओके, मोठ्या आजारासाठी. आता इतर लोकांनी काय करायचंय? फिजिकली ऍक्टिव्ह, तणावमुक्त, एनर्जेटिक राहायचे, स्पिरुलिना खा. मग स्पिरुलिना जर खायला सुरुवात केलं, ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे तुम्हाला अंग दुखतं, ताणतणाव, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, सगळे तुम्हाला जीवनसत्व त्यातनं भरपूर मिळायला लागतील आणि तुमची एनर्जी वाढायला लागेल, उत्साह वाढायला लागेल. स्पिरुलिना ऍज अ डायटरी प्रोटीन सबस्टिट्यूट फॉर ॲनिमल प्रोटीन. जे लोक अजिबात मांस, मच्छी, मटण, अंडी खात नाहीत, म्हणजे आपण असं म्हणू, जे लोक जंगम आहेत, त्याच्यानंतर अगरवाल, जैन, पंढरपूरचे माळकरी, हे ब्राह्मण लोक हे खात नसतील, या लोकांना प्रोटीनची जास्त गरज आहे. प्रोटीन जर कमी मिळालं तर बॉडीत वेगवेगळे आजार व्हायला लागतील. त्यामुळं 70% प्लांट प्रोटीन, म्हणजे एवढं सगळं याच्यामध्ये तुम्हाला मिळायला लागतं. हे भरपूर खायला सुरुवात करा, ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. फायकोसायनिन, आणि फायकोसायनिन साठी काय लिहिलं बघितलं का तिथं? अँड स्कॅव्हेंजर ऑफ युरिक ऍसिड इन द ब्लड. म्हणजे ज्या लोकांचा RA फॅक्टर, संधिवात झालाय, हातपाय वेडेवाकडे व्हायला लागले, चालताच येत नाही,
युरिक ऍसिड एक्स्ट्रा झालेलं बॉडीतनं बाहेर अख्खं काढून टाकेल तो, म्हणजे संधिवात हमखास बरा होईल. मजबूत खायला सुरुवात करा, इव्हन त्याला जाऊन सांध्याचे कुठले आजार पण राहणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात काय आहे, स्पिरुलिना इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12. बऱ्याच लोकांना डिफिशियन्सी येते. बीटा कॅरोटीन आणि प्रो व्हिटॅमिन ए. प्रो व्हिटॅमिन ए कशा करता लागतं बाळांनो? प्रो व्हिटॅमिन लागतं फुफ्फुस, लंग कॅपॅसिटी, स्ट्रेंथ, फुफ्फुसांची तगडी वाढ होण्यासाठी, फुफ्फुसांचा स्टॅमिना, हार्टचा स्टॅमिना, तुमच्या केस काळे भोर असायला पाहिजे, डोळे असे छान असायला पाहिजे, तुमच्या स्किनचं टेक्स्चर चांगलं यायला पाहिजे. ह्याला म्हणतात प्रीकर्सर व्हिटॅमिन ए. तुमचं डायजेशन चांगलं राहायला पाहिजे पुढे जाऊन, पोट कमजोर नको राहायला. या सगळ्या करता प्रीकर्सर ऑफ व्हिटॅमिन ए, जे ब्लडचं आपण काय म्हणूया क्वालिटी डिझाईन करतं, या सगळ्या करता महत्वाचं आहे. बाहेर कुठे मिळत नाही, ते फक्त मिळतं नॅचरली स्पिरुलिनामध्ये. याच्यानंतर टोकोफिरॉल, व्हिटॅमिन ई, हे का महत्वाचं आहे? इम्पोर्टन्सी, स्पर्म काउंटची कमी आहे, गायनिक प्रॉब्लेमची कमतरता आहे, म्हणजे एखाद्या लेडीजला प्रेग्नन्सीच राहत नाही, फर्टाईल होत नाही, कशामुळं? किंवा जेंट्सला स्पर्म काउंट कमी का राहिलाय? व्हिटॅमिन ईच नाहीये त्याच्यामध्ये किंवा कमी आहे. हे सगळं तुम्हाला स्पिरुलिनामध्ये मिळायला लागेल. आणि इव्हन आयर्न, हिमोग्लोबिन चांगलं वाढायला लागेल. त्यामुळे अँटी कॅन्सरस मायक्रोन्युट्रिएंट्स बॉडीमध्ये सगळे मिळतील तुम्हाला स्पिरुलिनाच्या मधून. एव्हिडन्स बेस्ड ऍप्लिकेशन ऑफ स्पिरुलिना ऍज द बेस्ट प्रीबायोटिक. अँटीबायोटिक नाही म्हटलं आपण, प्रीबायोटिक अँड प्रोबायोटिक, म्हणजे तुम्हाला तणावच येऊ देणार नाही. लक्षात महत्वाचं, डॉक्टर देतोय अँटीबायोटिक, टेन्शन आलं खा गोळी आणि झोप घरी जाऊन. अरे पण तसं कशाला, माझं काम राहतंय ना. आता तो घरी येऊन स्वयंपाक करणार आहे का डॉक्टर? फक्त त्याने डोकं दुखवायचं थांबवलं, पण त्या घरातलं काम कोण करणार आहे? त्या लेडीजलाच करायचंय की नाही? मग ते काम पडू दे तसंच, अजून काम वाढलं, काहीतरी उद्योग झाला. त्याच्यासाठी स्पिरुलिना इन्क्रीजेस द कॉलनी ऑफ हेल्दी लॅक्टोबॅलिकस इन द इंटेस्टाईन. तुमच्या आतड्यातच एन्झाईम असे बसत बनवायला लागतं. अरे येऊ दे, काय खायचं ते खा, मी पचवतो, मी अंगी लावून देतो, मी रक्त वाढवतो, काय काळजी करू नको. ओके. कशातून? व्हिटॅमिन B6 एनर्जी रेग्युलेट करतं आणि रिलीज पण करतं. त्यासाठी B6 जर तुमच्या बॉडीमध्ये भरपूर गेलं, तुम्हाला पोटाची तक्रार राहणार नाही. हे खा, म्हणजे तोंड येतं बघा बऱ्याच लोकांचं. याच्यानंतर प्रिव्हेंट्स इफेक्ट स्पिरुलिना प्लॅन्टेसिस ऑन स्केलेटल मसल फटक. म्हणजे आपण काय म्हणूया, स्केलेटल म्हणजे हाडांचा सांगाडा. म्हणजे माझा खांदा दुखतो, माझी कंबर दुखते, माझी पाठ भरून आलीये, अंग असं जड झाल्यासारखं वाटायला लागतंय, कारण की लोक चालतच नाही, व्यायामच करत नाही. स्पिरुलिना खायला सुरुवात करा, तुमची अंग दुखादुखी 100% बरी होते. आम्ही खातोय रेग्युलर, त्यामुळे याचा फायदा भरपूर व्हायला लागेल. मसल क्रॅम्प, मसल विअर टिअर, लिगामेंटचा प्रॉब्लेम निघून जायला मदत व्हायला लागेल. याच्यानंतर स्पिरुलिना फॉर प्रेग्नंट अँड नर्सिंग मदर्स. ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत आणि ज्या लेडीज बाळांना दूध पाजतात, ह्या दोघांना सगळ्यात महत्वाची गरज असते GLA, गामा ल्युनिक ऍसिड, याच्यातनं भरपूर मिळायला लागेल. त्यामुळं त्यांची प्रेग्नन्सी 9 महिने चांगली कॅरी व्हायला लागेल. आणि ज्या आईला नर्सिंग मदरला प्रॉब्लेम आहे दूध कमी असण्याचा, तो प्रॉब्लेम सुद्धा यातनं सॉल्व्ह होतो, झालेला आहे. त्याच्यामुळं मजबूत द्या. बाळाच्या आईला दिलं तरी फायदा चांगला व्हायला लागेल, ते बाळाला पण मिळायला लागेल. डिएक्सनच्या स्पिरुलिना का वापरायच्या? सगळ्यात महत्वाचं, डिएक्सनच्या स्पिरुलिना का वापरायच्या? कारण सम स्पिरुलिना प्रिपरेशन्स मे नॉट बी सेफ. काही स्पिरुलिना सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या बनवतील असं अजिबात नाही. ते चुकीच्या पाण्यात जर बनवलं, कुठल्याही तळ्यात बनवलं, डबक्यातलं शेवाळ घेऊन आले बनवलं, तर तुम्हाला त्या त्या ठिकाणचे सगळं नको ते कंटॅमिनेटेड मिनरल्स बॉडीमध्ये जायला लागतील. आणि मग आता सुद्धा मार्केटमध्ये डिएक्सन एकटं स्पिरुलिना विकत नाही, बऱ्याच कंपन्या विकतात, पण त्यांच्या स्पिरुलिनामध्ये कलर आहेत. त्यांच्या स्पिरुलिनावरती लिहिलंय लहान बाळाला देऊ नका. आमच्या गोळ्या मी सांगतो प्रेग्नंट लेडीजला खायला द्या, नॉर्मल डिलिव्हरी होते, त्यांच्या नाही खाऊ शकत, गडबड होईल काहीतरी. त्याच्यात रंग टाकलेत, केमिकल आहेत, पण आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही, फुल नॅचरल आहे. त्याच्यामुळे खात्या, हेल्दी राहा. मग स्टेप तिसरी कुठली आहे? स्टेप तिसरी आहे स्टे कॅन्सर फ्री विथ डिएक्सन नोनी प्लस टॅमॅरिंड अँड डिएक्सन रोसेल ज्यूस. ओके. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला कॅन्सरच नको असेल तर तुम्हाला सोबत नोनी पण प्यायचंय किंवा रोझेल पण पिऊ शकता, जे तुम्हाला आवडेल ते. टॅमॅरिंड म्हणजे चिंच, तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्या चिंच बघितल्यावर, मग ती नोनी मध्ये आहे, प्या ना तर रोज, चिंचा खाल्ल्यासारखं वाटायला लागेल मस्तपैकी.
त्याच्यानंतर फायटोकेमिकल्स ऑफ मोरिंडा सिट्राफोलिया अगेन्स्ट कॅन्सर इन्फेक्शन. जर तुम्ही नोनी सातत्यानं पीत राहिला तर त्याच्यामध्ये असतात फायटोकेमिकल्स. ओके, हे तुमची प्रतिकारशक्ती चांगली वाढवतात आणि सगळ्यात महत्वाचं प्रोटेक्शन करतात कॅन्सरचे टिश्यूज वाढण्यापासून. त्याच्यामुळं तुम्हाला हे भरपूर घ्यायला सुरुवात करा. बॅक्टेरियल इन्फेक्शन लाईक ई कोली, पोटात तुमच्या जे आजार होतात ते, किंवा इथे एक नवीन शब्द आलाय बघा, सिओडोमोनाज. सिओडोमोनाज म्हणजे मला मी काय सांगू, जे तुमच्या श्वासातून जातं, रक्तामध्ये जातं, बोन मॅरो सेल मध्ये जातं, तुमच्या रक्त प्रवाहात ते उतरतं आणि मग तिथून तुम्हाला रक्ताचा कॅन्सर, किंवा आपण अजून पुढे पुढे गडबड झाली तर बोन मॅरो सेल मध्ये गडबड करायला लागतं. हे व्हायला नको, त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर नोनी प्यायचं आहे. स्पेशल फॉर्म्युलेशन. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे नोनी सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवण करायच्या अगोदर अर्धा तास अर्धा कप गरम पाणी, अर्धा कप नोनी प्यायला सुरुवात करा. याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याच्यानंतर आपल्याला रोझेल पण आहे, हे खूप चांगलं आहे बरं का. रोझेल, तुम्ही हे जास्वंदीचं फुल बघितलं की नाही, जास्वंदी बघा इथे समोर दिसते की नाही, जास्वंदीची कळी सारखं तुम्हाला, त्या प्रजातीमध्ये हे येतं. तर हे रोझेल काय करतं, हायपरटेन्शन, त्याच्यानंतर हार्टचा प्रॉब्लेम, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार ज्या लोकांना असतील त्यांना गार गरम पाण्यातनं प्यायला द्या दररोज भरपूर वेळा, त्यामध्ये त्यांना चांगला फरक पडायला लागेल. त्याच्यामुळं हे नोनीच्या ऐवजी रोझेल सुद्धा तुम्ही भरपूर ठिकाणी वापरू शकता आणि याचा जास्त फायदा पोटातली तक्रार ज्या लोकांना आहे त्या लोकांना. रोझेल has been used in alternative medicine as a diuretic and mild laxative. डायुरेटिक म्हणजे काय, ज्यांना लघवीचे आजार आहेत, ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम आहेत, त्यांची लघवी चांगली होत नाही, किंवा ज्याचं पोट साफ होत नाही, लॅक्सेटिव्ह, पोट गच्च होतं. ओके, मग त्याला काय झालं, फिस्तुला, मग झाला पाईल्स, मग झाला फिशर, मग त्या ठिकाणी ॲनस कॅन्सर, असा उद्योग व्हायला नको. या अशा लोकांना रोझेल भरपूर प्यायला तुम्ही देऊ शकता. ओके, आणि ह्याचा तुमच्या बॉडीला भरपूर फायदा व्हायला लागेल. नंतर काय आपल्याकडं न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल. ज्या लोकांचं बॉडी मेटाबॉलिझम, प्रिव्हेंट वेट गेन, वजन वाढवायचं नाही आपल्याला, वजनात राहा, आपण म्हणतो की नाही वजनात नको राहायला, मला वजन नॉर्मल पाहिजे, तर न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल जर तुम्ही पिलात तर सगळ्यात महत्वाचं याच्यात काय आहे, जे बाजारात मिळतच नाही, याच्यात आहे मीडियम चेन फॅटी ऍसिड्स. ओके, आणि हे काय करतं MCFA, दिस मीन्स दॅट दिस टाइप ऑफ फॅटी ऍसिड इझिली ब्रोकन अँड डायजेस्टेड. हे आपल्या बॉडीला चांगलं जाऊन पचतं. दिस मीन्स फास्टर कॅलरी बर्निंग, तुमच्या कॅलरीज बर्न जास्तीत जास्त लवकर लवकर व्हायला लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉसचे रिझल्ट भन्नाट मिळतात. मी तर सांगतो लोकांना, न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल सकाळी 2 चमचे, दुपारी 2 चमचे, रात्री 2 चमचे गरम पाण्यातनं प्यायला सुरुवात करा. तुमचं वेट, तुमच्या रिडक्शनला ट्रिमेंडस फायदा व्हायला लागेल. आणि वेट कमी जरी झालं तरी तुम्ही थकणार नाही, फ्रेश राहायला लागाल, एनर्जेटिक सुद्धा राहायला लागाल. त्याच्यामुळं मिडियम चेन फॅटी ऍसिड आपल्यामध्ये आहे, याचा भरपूर फायदा होतो. फक्त वजन कमी करायलाच नाही, तर तुमच्या मेंदू संबंधात जे आजार असतील, फिट येते, दातखिळ बसते, फॉर्टिकोचा आजार आहे, लक्षातच राहत नाही, डिमेन्शिया झालाय, अशा पेशंटला सुद्धा न्यूट्री ऑइल गरम पाण्यातनं प्यायला द्या, याचा भरपूर फायदा होतो. ब्रेन सुद्धा चांगला फायदा व्हायला लागेल. आणि याच्यात काय अजून जास्तीत जास्त लॉरिक ऍसिड आहे, नॅचरल अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी फंगल, अँटी व्हायरल, याचा खूप फायदा होतो. रिफ्रेशेस मोर नॅचरली. ओल्या नारळाच्या शहाळ्यातल्या खोबऱ्यापासून तेल बनवलंय आणि त्याच्यात टाकलंय ब्लेंड विथ गॅनोडर्मा. मग आपल्याला सुरुवात करा. त्याच्यासोबत स्टेप नंबर 5 कुठले आपल्याकडं, लेवल अप युअर पर्सनल हायजीन विथ DXN पर्सनल केअर प्रोडक्ट. पर्सनल केअर प्रत्येकाला वाटते नाही, माझे दात चांगले पाहिजे, माझी स्किन चांगली पाहिजे, माझे केस चांगले पाहिजे, माझी फिजिक चांगला पाहिजे. त्याच्याकरता पर्सनल केअर प्रोडक्ट सुद्धा DXNचेच वापरा. कशाला पाहिजे तुम्हाला, बाजारात जाताय, पॉन्ड्स, फेअर अँड लवली, लोशन, आमकं ते सगळं घरात घेऊन येताय, केमिकल नाही, अर्धी क्रीम ही बरी नाही,
ती लागली नाही चांगली, ही चांगली नाही, घरात 4-4 क्रीम काय आणायची गरज नाही. डीएक्सनचा पर्सनल केअर आई, बाबा, मुलं, आजी, आजोबा सगळ्यांना चालतं मस्तपैकी. वेगळं काय खर्च करायची आवश्यकता नाही. हे सगळं वापरा. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यात काय आहे, गॅनोडर्मा ही आपली पेस्ट मध्ये पेपरमिंट टाकलंय, मेंथॉल टाकलंय, खूप चांगलं आहे, मल्टीपर्पज आहे. शॅम्पू आपल्याकडे किती चांगला आहे. सगळ्यात महत्वाचं, तर तुमचे केस स्मूथ सिल्की करायचे, डॅन्ड्रफ नको, स्प्लिटिंग हेअर होतात, त्याच्याकरता आंघोळीच्या अगोदर शॅम्पू वापरा. साबण आपला चांगला आहे, त्याच्यामुळं तुम्हाला काय व्हायला लागेल की लुकिंग यंग, कायम तरुण दिसाल आणि तुमचे स्किनचं टेक्स्चर चांगलं बनायला लागेल. याच्यानंतर डीएक्सन आलोव्ही क्लिन्सिंग जेल फेस वॉश. ओके, हे जे फेस वॉश आहे ना, यांनी चेहरा स्वच्छ धुवा. हे कोरफडीपासून बनवलंय आणि सगळ्यात महत्वाचं, हे तुमच्या स्किनला स्वच्छ करतं. तुमच्या क्लीनला पुरळ आलेच किंवा आपण ड्राय स्किन झालीये, हे सगळं क्लीन करायला लागतं, त्यातले पोर्स क्लीन करायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, नॅचरल ऑइल मेंटेन इट्स मॉइश्चर कंटेंट. स्किन तुमची हिमकटंट म्हणजे ग्लो दिसायला लागेल, अशी ड्राय स्किन वाटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या स्किनचा पीएच बॅलन्स नॉर्मल करून सॉफ्ट, सपल आणि मोर रेडियंट म्हणजे लखाकी, असं म्हणून चकाकी, झळाली अशी त्वचेवरती तुमच्या दिसायला लागेल. त्वचा मृदू, मुलायम आणि चमकदार त्वचा दिसायला लागेल. फेसवॉश वापरा, खूप छान फेसवॉश आहे. ज्यांनी लेडीजनी आपलं फेसवॉश ट्राय केलंय त्यांनी परत कधीच कुठलं आणलं नाही, कुठल्या पण कॉस्मेटिक कंपनीचं नाही आणलं. एवढं भन्नाट आहे. डीएक्सनचे प्रोडक्ट अल्टिमेट आहेत, ओरिजिनल आहेत आणि ब्रँडेड आहेत. सगळ्यात महत्वाचं, अजून आपल्याकडे काय, बॉडी लोशन. हे बॉडी लोशन सुद्धा खूप चांगलं आहे आणि याचा क्लिनिकल ओव्हरव्ह्यू आहे बरं का, रिसर्च रिपोर्ट आहे सगळे. हे तुम्हाला ज्या लोकांना सोरायसिसचा आजार असतो, लोशन अंग लावायला देऊ शकता. ज्यांना भाजले, फर्स्ट आणि सेकंड डिग्री बर्निंग, ओके, किंवा जिनायटल वॉर्ड्स म्हणजे लघवीच्या ठिकाणी, मूत्रमार्गामध्ये तुम्हाला असं जखमा वगैरे काय वाटलं तर त्या ठिकाणी तुम्ही बॉडी लोशन ट्राय करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, सेबोरॉइक डर्माटायटिस, फंगल खाज, खुजली असेल तुम्हाला कुठेही बॉडीला, तर तुम्ही बिंदास ट्राय करा, याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. हे वाक्य काय लिहिले ते नीट ऐका आता. डॉक्टर आहेत, परत एमडी, इलेक्ट्रोफायसॉलॉजी, नॅचरल मेडिसिन. ते काय म्हणतात बघा, जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये एखादा सिरियस ऍक्सिडेंट घडत नाही तोपर्यंत माणसं जागी होत नाही. बघितलं आपण करोनामध्ये, अगोदर सांगितलं होतं घे घे म्हणून, नाही घेतलं, डॉक्टरकडे गेले. युअर बेस्ट चान्स ऑफ लिव्हिंग टू राईप ओल्ड एज इज टू अवॉइड डॉक्टर्स अँड हॉस्पिटल्स. म्हणजे जर तुम्हाला अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर तुमच्या आयुष्यात कधी दवाखाना पण यायला नको, डॉक्टर पण यायला नको, तर तुम्ही काय करा, लर्न न्यूट्रिशन, हर्ब अँड अदर फॉर्म्स ऑफ नॅचरल मेडिसिन. ऑलमोस्ट ऑल ड्रग्ज डॉक्टरकडे दिली जाणारी जवळजवळ सर्रास औषधं विषारी आहेत आणि आर डिझाईन टू फक्त सिम्पटम वरती ट्रीटमेंट करतात, क्युअर करायला वापरतच नाही. हे साईड इफेक्ट होतात, म्हणून ती वेळ आपल्यावरती आणायची नाही. मग आम्ही काय करायचं, आपण कशी काळजी घ्यायची, रोज जेवण पौष्टिक आहार घ्यायचा, पाणी भरपूर प्यायचं, दररोज व्यायाम करायचा, पहाटे 5ला शून्य ध्यान करायचं, झोपायची वेळ ठरवा, उठायची ठरवायची गरज नाही. अक्षय कुमार रात्री 9ला झोपतो, जॉन अब्राहम रात्री 9ला झोपतो, पहाटे 3:30ला उठतात. झोपायची वेळ ठरवा, जाग आपोआप यायला लागेल. आपली उठायची वेळ ठरवतात आणि रात्री झोपतात दुपारी 2ला, रात्री 2ला उठणार आहेत का ते? गडबड. झोपायची वेळ ठरवा. सिगारेट, अल्कोहोल, दारू, तंबाखू काही करू नका. फक्त एकच काम करा, डू डीएक्सएन, कम ऑन डीएक्सएन. ओके, सगळेजण करायला सुरुवात करा. तुमच्या सगळ्याकरता आनंदी ऑफर आहे या महिन्यामध्ये. जॉईनिंग करता, रिक्रुटमेंट वाढवा, घराघरापर्यंत मेसेज पोहोचवा. जर तुम्ही या महिन्यामध्ये नवीन लोकांना जॉईन केलं तर 1500 पर्सनल पीव्ही ला छोटी स्पिरुलिना फ्री आहे आणि त्यांनी 3000 पीव्ही केल्या तर त्यांना मोठी चहा पण फ्री आहे आणि स्पिरुलिना पण फ्री आहे. चहाचा डबा आणि छोटी स्पिरुलिना बरं का, हे फ्री आहे. आणि जे लोक जुने सभासद आहेत बऱ्याच दिवसापासून, त्यांना 4000 पीव्ही करायचे, त्यांना एक छोटी स्पिरुलिना फ्री आहे. त्यामुळे ऑफरचा बेनिफिट घ्यायला सुरुवात करा. ऑलवेज स्टे हेल्दी विथ डीएक्सएन. आणि जर तुमच्याकडे भरपूर चांगली लोक आली, तुम्हाला भरपूर काहीतरी विचारतायत, तर त्यांना सांगा डीएक्सएन एशिया ऑफिशियल साईट कंपनीची आली आहे. कुठली साईट सांगायची त्यांना, www.dxn2uasia.com. सगळं लिहिलंय तिथं, फक्त इंडिया सिलेक्ट करा. इंडिया, अख्ख्या जगाचं लिहिलंय, इंडिया सिलेक्ट करा
आणि तुम्हाला वारंवार चांगली माहिती ऐकायची असेल तर सबस्क्राईब डिएक्शन संतोष देवकर YouTube चॅनल सबस्क्राईब करा. सगळे व्हिडिओ तिथे लोड केलेले आहेत आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, पाहुण्यांना मोबाईल वरती झूम ऍप डाउनलोड करायला सांगा आणि आपल्या मीटिंग पाहायला सांगा. 2 कामं होतील, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. हे सगळं तुम्हाला मिळायला लागेल. थँक यू अँड कम ऑन DXN.